नमस्कार. रामनवमीच्या आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. ही रामनवमी आपल्याला आनंदाची, सुखाची आणि समाधानाची असू दे. स्वरमाधव फाउंडेशन या संस्थेतर्फे सुरू झालेल्या उपक्रमाबद्दल मी या आयोजकांचे आभारही मानते आणि कौतुकही करते. हा कार्यक्रम खरंच विशेष आहे. रामनवमीच्या निमित्ताने रामायणाशी संबंधित असणाऱ्या अनेक इतर साहित्यकृतींचा परिचय यातनं आपल्याला होतो आहे. नमस्कार. मी डॉक्टर सुनीला गोंधळेकर. मी आज आपल्याला संस्कृत नाटकांमधलं एक अतिशय सुंदर नाटक, अ, ज्याचा उल्लेख अनेक वेळेला केला जातो, त्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करते. हे नाटक आहे संस्कृत नाटकांच्या अभिजात काळातलं एक महत्वाचं नाटक, जो संस्कृत नाटकातला अगदी लोकप्रिय आणि प्रथम नाटककार समजला जातो, तो म्हणजे भास. त्या भासाच्या प्रतिमा या नाटकाचा परिचय आज करून देण्याचा मी प्रयत्न इथे करते. कालिदासानं भासाचं नाव त्याच्या पहिल्या नाटकामध्ये मोठ्या आदरानं घेतलंय. 13 नाटकं लिहिणारा भास हा संस्कृत मधला पहिला नाटककार. त्यांनी रामायण आणि महाभारत यासारख्या जनमानसात प्रसिद्ध असणाऱ्या आदिकाव्यांवर आधारित वेगवेगळी कथानकं निवडली आणि ती अतिशय डोळसपणे रंगवली. एकनिष्ठ नाटककाराप्रमाणे भासाने इतर कुठल्याही वाङ्मय प्रकारामध्ये लिहिलेलं नाही. त्यांनी संस्कृत नाटकं या एकाच प्रकाराने लिखाण केलं आणि त्यामुळे या पहिल्या नाटककारांनी संस्कृत नाटकाला दिशा दिली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. भासासारखा नाटककार अगदी सुरुवातीच्या काळात होणं हे खरंच संस्कृत नाट्यसृष्टीच्या दृष्टीनं एक मोठं विशेष आहे. कारण भास हा एक प्रयोगशील आणि बंडखोर असा नाटककार होता. एक प्रकारे आदिकाव्यांमधल्या मोजक्या प्रसंगावर नाटकाची कथावस्तू उभी करण्याचा पहिला मान जातो तो अर्थात भासाला. महाभारतातल्या कथावस्तूवर आधारित उरुभंग, कर्णभार, दूतवाक्य, घटोत्कच, पंचरात्र आणि मध्यमवायोग अशी नाटकं भासाने लिहिली. तर हरिवंशावर आधारित बालचरित हे नाटक आणि रामायण या महाकाव्यावर आधारित अभिषेक आणि प्रतिमा ही 2 नाटकं लिहिली. याशिवाय त्याचं अमात्यांनी लिहिलेलं प्रतिज्ञा योगंधरायण हे नाटक आणि त्याच अमात्यांनी घडवून आणलेलं 2 प्रेमी जीवांचं मिलन रंगवणारं स्वप्न वासवदत्तम हे एक सुंदर नाटक आहे. स्वप्न वासवदत्तम या नाटकाने भासाला एक विशेष ओळख प्राप्त करून दिली. हे नाटक म्हणजे संस्कृत नाट्यसृष्टीला पडलेलं एक स्वप्न आहे असं म्हटलं जातं. अशा या भासाच्या नाट्यकृती 20व्या शतकाच्या अगदी सुरुवातीपर्यंत आपल्याला उपलब्ध झालेल्या नव्हत्या. भास नाटक चक्र असा त्यांचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी मिळायचा, पण प्रत्यक्ष हस्तलिखित सापडली नव्हती. 1909 मध्ये त्रिवेंद्रम इथल्या संस्कृत ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररीचे प्रमुख टी गणपती शास्त्री यांना पद्मनाभम इथल्या मठात ताडपत्रांवर मल्याळम लिपीत लिहिलेलं 105 हस्तांचं हे पुस्तक सापडलं किंवा पोथी सापडली आणि भासाच्या नाटकांचा परिचय हा आपल्याला व्हायला लागला. संस्कृत नाट्यसृष्टीत भासाची नाटकं अगदी वेगळेपणाने उठून दिसतात. भासांच्या नाटकाचे विषय आणि त्यांची मांडणी पाहिली तरी आपल्या लक्षात येतं की भासाचा म्हणून स्वतःचा एक खास दृष्टिकोन आहे. नाट्यवस्तूची निवड आणि तिचा विस्तार करण्याची त्याची एक खास पद्धत आहे. म्हणजे प्रसंगांची नुसती उतरण अशी करण्यापेक्षा त्याच्या निमित्ताने पात्रांचा अंतरंग उलगडून दाखवणे त्याची पद्धत आपल्या पटकन नजरेत भरते. कथानकाची निवड करताना आणि ती आपल्या खास पद्धतीनं नाटकामध्ये मांडताना भासाच्या डोळ्यासमोर एक काहीतरी विशिष्ट उद्दिष्ट असतं. त्याची सगळीच नाटकं पाहिली की आपल्या असं लक्षात येतं की मुख्यत्वे करून त्याच्या नाटकामध्ये एक मध्यवर्ती सूत्र असतं आणि ते सामान्यपणे हरवलेल्या राज्याची पुनःप्राप्ती होणं हे असतं. तत्कालीन समाजाचा विचार केला तर राजाहीन राज्य म्हणजे अराजकाची शक्यता. त्यामुळे राजा नसलेल्या पेचप्रसंगात सापडलेलं राज्य आणि त्याच्याशी संबंधित पात्र ही भासाच्या नाटकामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा बघायला मिळतात. आणि अर्थातच अशा कथावस्तूमध्ये राजाला पुन्हा एकदा राज्यावर बसवणं हा नाटकाचा मुख्य उद्देश असतो
आणि तो जेव्हा पूर्ण होतो तेव्हाच त्याचं नाटक समाप्त होतं. असं हे नाट्य रंगवत असतानाच त्यातल्या व्यक्तिमत्वा रंगवण्याकडे भासाचं विशेष लक्ष असतं. म्हणूनच उरुभंग या त्याच्या नाटकातला दुर्योधन, कर्णभार नाटकातला कर्ण, प्रतिमा नाटकात महाराज दशरथ, तसंच कैकेयी या पात्रांच्या चित्रणांमधले खूप बदल, खूप वेगळेपणा आपल्याला प्रेक्षक म्हणून सहज दिसून येतो. या सगळ्याच पात्रांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या मनामधली वेगवेगळी आंदोलनं भास नाट्यरूपाने आपल्याला दाखवतो. पार्श्वभूमीला अर्थातच राजकीय नाट्य असतं. या राजकीय पेच प्रसंगांच्या सावलीत भास पात्रांच्या स्वभावाला काव्यन्याय देण्याचा प्रयत्न करतो असं आपल्याला वाटतं. आणि त्यामुळेच नाट्यप्रसंगांचं केंद्र असलेल्या व्यक्तींची त्या त्या काळामध्ये त्या त्या प्रसंगामधली भावनिक आंदोलनं अत्यंत प्रत्ययकारीपणे दाखवणं भासाला विशेष प्रिय आहे. त्या पात्रांच्या वागण्यामागचा तर्क, त्यांनी असं का केलं असेल त्याची कारण मीमांसा, त्यांच्या भावभावना आणि त्यांच्या मनाचा वेगळा कोपरा दाखवणं हे एक भासाचं खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळेच कर्ण, दुर्योधन, कंस किंवा कैकेयी ही पात्र भासाच्या लेखी केवळ काळ्या रंगानं रंगवलेली राहत नाही, तर त्यांच्यातल्या माणुसकीने भास भारावला जातो आणि ती कलात्मक पद्धतीने दाखवण्याचा धीटपणाही दाखवतो. अर्थात हे असं करत असताना ही पात्र म्हणजे कशी सद्गुणांचे पुतळे होते असाही आग्रह, असाही अट्टहास भास दाखवत नाही. केवळ त्यांच्या मनाच्या तळाचा शोध घेणं ही एक प्रवृत्ती आपल्याला भासामध्ये नक्कीच दिसून येते. आणि म्हणूनच ह्या पार्श्वभूमीवर आता आपण रामायण कथानकावर आधारलेलं प्रतिमा हे नाटक बघूयात. मूळ कथेमध्ये नसलेले अनेक प्रसंग वेगवेगळ्या तपशिलांसह या नाटकामध्ये आपल्याला आलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला परिचित असणारं रामायण हे थोडा वेळ बाजूला ठेवण्याची एक मानसिकता वाचक म्हणून आपलीही असायला लागते. अर्थातच हे असे बदल करत असताना भास मूळ कथानकापेक्षा काहीतरी चुकीचं किंवा आपल्याला अशक्य वाटेल, नको वाटेल असं काहीही दाखवत घेत नाही. आणि म्हणूनच त्यांनी कथानकाला दिलेलं वळण हे प्रेक्षक म्हणून आपल्याला अचंबित करतं. भास यांनी लिहिलेलं प्रतिमा हे नाटक रामायणावरच आधारित आहे. रामायणावर आधारित असलेला अभिषेक हेही एक नाटक भासाने लिहिलेलं आहे. अभिषेक या नाटकामध्ये वालीचा वध आणि सुग्रीवाला अभिषेक या घटनांपासून सुरुवात होऊन रावणाचा वध आणि नंतर रामाला वनवासाहून परत आल्यानंतर राज्याभिषेक इथपर्यंतच्या घटना या अभिषेक नाटकात येतात. तर प्रतिमा ह्या त्याच्या रामायणावर आधारित असलेल्या ते सातांकी नाटक आहे. त्याच्यामध्ये दशरथ महाराज रामाला अभिषेक करायचं ठरवतात, पण तो होऊ शकत नाही. इथपासनं ते वनवास आणि रावणाचा वध करून राम परत येतो आणि त्याला पुन्हा एकदा राज्याभिषेक होतो. हा कथाभाग आलेला आपल्याला दिसतो. अर्थातच यातनं आपल्याला सहज लक्षात येईल की वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या रामायण या आदिकाव्यावर हे नाटक आधारलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती असलेल्या अनेक घटना प्रसंग तर होतातच, पण या कथेतलं पात्र आणि घटना याच्यामधला क्रम अनेकदा बदललेला दिसतो, तो रामायणातला नाहीये. त्यामुळे रामायणाचा परिचय असणाऱ्या वाचकांना सुद्धा हा कथाभाग काहीसा वेगळा आणि नवीन वाटतो. काही गोष्टी नव्याने सापडतात, नव्याने लक्षात येतात आणि आपल्याला माहिती असलेल्या कथानकाचेच वेगळे अर्थ शोधायला भास आपल्याला भाग पाडतो. आता सुरुवात करूया प्रतिमा या नाटकाच्या शीर्षकापासून. संस्कृत नाटककारांमध्ये कथानकामध्ये जी घटना सगळ्यात महत्वाची असेल त्यावरून नाटकाला शीर्षक ठरवण्याची एक पद्धत असल्याचं आपल्याला दिसतं. प्रतिमा हे नाव भासानं त्याच पद्धतीनं ठेवलं असावं. कारण ह्या नाटकाच्या दुसऱ्या अंकामध्ये प्रतिमागृहाची एक वेगळी कल्पना भासाने इथे आपल्याला पहिल्यांदा वापरलेली दिसते. असं एखादं प्रतिमागृह अगदी भासाच्या काळातही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलं पाहिजे, ही एक भासाची कल्पना आहे. त्यांनी अशी कल्पना केली आहे की अयोध्या नगरीच्या बाहेरच्या बाजूला प्रतिमागृह आहे, ज्याच्यामध्ये सूर्यवंशात होऊन गेलेल्या मृत राजांच्या पाषाण प्रतिमा ठेवलेल्या आहेत. त्यामुळे भरत जेव्हा आजोळाहून दशरथाच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी अयोध्येत पहिल्यांदा येतोय आणि अयोध्येत काय भयंकर घडलंय याची त्याला कल्पनाच नाही. राम, सीता आणि लक्ष्मण वनात गेलेत.
महाराज दशरथांचा मृत्यू झालाय, अशा अनेक विपरीत, अनपेक्षित आणि अचानक घडलेल्या घटनांनी राजकारणातल्या जाणत्या व्यक्ती, मंत्रिमंडळ आणि अयोध्येचे प्रजाजनही भांबावलेले आहेत. हे सगळं भरताला सांगणार कोण? ही भयानक परिस्थिती त्याला सांगायचं धाडस कुणातच नाहीये. आणि म्हणून भासाने अशी कल्पना केलीये की इक्ष्वाकू वंशातल्या मृत राजांच्या प्रतिमा असणारी ही जी जागा आहे, तिथे भरत पहिल्यांदा जाईल. एक तत्कालित काहीतरी कारण सांगून भरताला त्या प्रतिमागृहापाशी थांबवलं जातं. आणि त्या प्रतिमागृहातल्या मूर्ती बघत असताना आणि पुजाऱ्याकडून त्याची माहिती करून घेत असताना दशरथाची ती पाषाण प्रतिमा पाहून भरताला दशरथाचा मृत्यू झाल्याचं समजतं आणि त्याला भयंकर धक्का बसतो. हे ज्याच्यामुळे घडलंय असं त्याला कळतं. ते कळल्यावर तर या प्रतिमागृहाच्या आवारातच तो कैकेयीचा धिक्कार करतो. ही प्रतिमागृहाची कल्पना या आधी कोणी मांडलेली नाही. पण म्हणूनच भरताला दशरथाच्या मृत्यूबद्दल असं त्या प्रतिमागृहामध्ये कळणं आणि मग प्रतिमागृहाच्या समोरच, म्हणजे एक प्रकारे दशरथाच्या पाषाण प्रतिमेसमोरच त्यांनी कैकेयीचा धिक्कार करणं आणि त्याच वेळेला दशरथ महाराज नाहीत, राम इथे नाही, हे राज्यावर आलेलं मोठं संकट त्याला जाणवणं, हे सगळं त्या प्रतिमागृहामध्ये घडतं. आणि म्हणूनच प्रतिमागृहातल्या त्या मृत राजांच्या प्रतिमा राज्यावर आलेल्या संभाव्य संकटाची चाहूल देतात. आणि कदाचित म्हणूनच मूर्छित झालेल्या भरताला जेव्हा जाग येते, तेव्हा राज्यावर कोसळलेल्या या भयानक संकटाची तीव्र जाणीव त्याला होते. आणि आता तो तिथे अयोध्येची काळजी घ्यायला राहिलेला एकटा भरत कुलात, त्या कुलातला भरत आहे हे त्याच्या लक्षात येतं. पण अर्थातच तो अयोध्येत जात नाही, तर अयोध्येमध्ये प्रवेश न करताच तो पुन्हा एकदा राम जिथे आहे तिथे जायला निघतो. प्रतिमा हे भासाचं नाटक मुख्यतः वाल्मिकींच्या रामायणावर आधारित असलं तरी सुद्धा गोष्ट रूपाने केवळ तीच कथा वाचकांना परत एकदा सांगावी असा भासाचा उद्देश नक्कीच नाही. त्यामुळे रामायणामध्ये जे घडून गेलेलं आहे त्या काव्यामध्ये सांगितल्या गेलेल्या कथेतले वेगळे बारकावे टिपत त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचं गरज भासाला वाटते, हे आपल्याला या नाटकातल्या या बारीक बारीक गोष्टींवरनं लक्षात येतं. त्यामुळे त्याला जे कथासूत्र ह्याच्यातनं साधायचंय त्याच्यासाठी आपल्याला परिचित असलेल्या कथानकात अनेक बदल त्यांनी केलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे प्रतिमा या नाटकातली पात्र जरी रामायणातलीच असली तरी रामायण काव्याप्रमाणे ते वागतात, बोलतात असं होत नाही. भासानं रामायणामधली पात्र त्याला जशी दिसली, त्याला जशी वाटली त्या पद्धतीने रंगवले. आणि म्हणून धाडसानं पण विचारपूर्वक त्यांनी केलेले हे बदल आपल्याला या नाटकामध्ये ठायी ठायी बघायला मिळतात. प्रतिमा या नाटकाच्या पहिल्याच अंकातून सीता आणि राम यांची वनवासात जाण्यासाठीची मानसिकता भास अधोरेखित करतो. राजमहालातलं वैभव संपन्न आयुष्य त्यांना खरं तर लाभलंय, पण ती दोघही मुळातच त्या वैभवात रममाण होणारी नाहीत. उलट रघुकुलातले राजे वार्धक्य आल्यानंतर जो वानप्रस्थ स्वीकारतात तो त्यांनी आधीपासून शिरसावंद्य मानलेला आपल्याला भासाच्या या नाटकात दिसून येतो. त्यामुळे राम आणि सीता यांनी कुठलाही रोष न बाळगता वनात जाण्याचा निर्णय हा कैकेयीने म्हणता क्षणी तत्काल घ्यावा आणि त्याला कुठलाही विरोध करू नये, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाना भासाने केलेल्या बदलामुळे अगदी शोभून दिसतं. आणि म्हणून त्यांचे स्वभाव धर्म खास अधोरेखित करण्यासाठीच वल्कलांचा एक संपूर्ण काल्पनिक आणि नवीन असा प्रसंग पहिल्या अंकातच भासाने रचलेला आपल्याला दिसतो. सीतेच्या महालामध्ये ती वल्कल घालून पाहत असताना तिची एक दासी वार्ता घेऊन येते की राजकुमारांना राज्याभिषेक करून महाराज दशरथ वनात जाणार आहेत. आता महाराज दशरथ हे वनवास पत्करणार म्हणून सीतेला ही वार्ता डोळ्यात पाणी आणणारी वार्ता वाटते. ही वार्ता येते न येते तोवर स्वतः राम सीतेच्या महालात यायला निघतात. आणि येताना वाटेत मधल्या रस्त्यातच ते म्हणतात की हे किती छान झालं ना की माझा अभिषेक झाला नाही, राम रामच राहिला आणि महाराज महाराज राहिले. यातून सीता आणि राम या दोघांच्याही मनात
राज्याभिषेकाविषयी, राज्य मिळण्याविषयी काहीही हव्यास नाही हे प्रेक्षकांच्या लगेच लक्षात येतं. राम स्वतः सीतेच्या महालात येतात आणि सांगतात की मंथरा आली आणि तिने महाराजांच्या कानात काहीतरी सांगितलं, त्यामुळे मी राजा झालो नाही. आणि सीता पटकन म्हणून टाकते, मग हे चांगलंच झालं की. पुढे त्या दोघांच्या मध्ये एक छान संवाद होतो. सीतेने वल्कल परिधान केलेली बघून इक्ष्वाकू वंशाचा वृद्धापकाळातला हा अलंकार मलाही परिधान करायला द्या, असं राम म्हणतो. त्याची ही मागणी सीतेला अमंगल वाटते. म्हणजे भासाने रंगवलेल्या कथानकाप्रमाणे राम आणि सीता यांच्यापैकी कुणालाच अजून रामाला वनवासात जायचं याची कल्पना आहे. केवळ राज्याभिषेक करायचा नाही एवढंच त्यांना अजून समजलंय. आणि तरी सुद्धा ती ही वल्कलं आवडीने घालून बघतायत. ती त्यांच्या स्वभाव धर्माला साजेशी आहेत असं भास दाखवतो आणि त्यामुळे त्यांची व्यक्तिमत्व आणखी उजळून निघतात. या वेळेलाच रामाचा एक नोकर तिथे येतो आणि तो कैकेयी विषयी अनुद्गार काढतो. हे रामाला अजिबात आवडत नाही. त्या दोघांच्या संवादातनं कैकेयीने रामाला राज्य मिळू नये एवढंच नुसतं म्हटले नसून ते राज्य भरताला मिळावं ही अट घातली, ही तिसरी अट आपल्याला इथे कळते. त्यामुळे रामाला आत्ता तर राज्याभिषेक झालेला नाहीच, पण त्याला त्याच्या पुढेही कदाचित तो होऊ शकणार नाही अशी एक परिस्थिती निर्माण होते. पण तरी सुद्धा कैकेयीचा याच्यामध्ये काही दुष्टावा आहे असं रामाला अजिबात वाटत नाही. रामाची जी एक आदर्श प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आहे, त्या प्रतिमेला अनुकूल असे त्याच्या स्वभावातले अनेक बारकावे भासाने त्याच्या प्रतिमा या नाटकामध्ये दाखवलेले आपल्याला दिसतात. थोड्याच वेळात अतिशय संतापलेला लक्ष्मण तिथे येतो आणि त्यावेळी महाराज दशरथ हे मूर्छित झाला असल्याचे आपल्याला समजतं. राजानं अशा लहानसहान गोष्टींनी मूर्छित होणं हे त्याला शोभत नाही असं राम म्हणतो. यातनही रामाच्या आदर्शा रामा महाराज असण्याबद्दलच्या कल्पना दिसून येतात. तो लक्ष्मणाला विचारतो की अरे तुझा एवढा संताप का होतोय. त्यावर लक्ष्मण रामाला वनवासात जायला पाहिजे ही अट घातलीये, ही तिसरी महत्वाची अट आपल्याला कळते. रामावर आलेले हे तिहेरी संकट प्रेक्षकांना एकाच वेळेला न कळता ते टप्प्याटप्प्याने हळूहळू सांगितल्यामुळे कैकेयीने घातलेल्या प्रत्येक अटीचा एक स्वतंत्र परिणाम आपल्यावर होतो आणि त्याची तीव्रता अधिकाधिक वाढत जाते. एवढंच नाही, ते कैकेयीच्या या मागणीमुळे राजसत्तेवर कशी विलक्षण आपत्ती आली आणि ह्या संकटाचा तत्कालीन परिणाम म्हणून रामाचा वनवास आणि दुसरी गोष्ट म्हणजे दशरथाचा मृत्यू हे घडतं. रामायण रचनेच्या काळाच्याच आसपास लिहिलेल्या या नाटकात, कारण भासाचा कालखंड हा रामायण रचनेच्या काळाच्या जवळ जाणारा कालखंड आहे, त्यामुळे त्यांनी त्याच कालखंडामध्ये अत्यंत सृजनशीलपणे आणि कल्पकतेने हे बदल केलेले दिसतात. हे त्याचं नक्कीच धाडस आहे. आता पुढच्या अंकांमध्ये सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी बदललेल्या दिसतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट आपण बघूयात. रावणानं केलेल्या सीतेच्या हरणाला कारणीभूत ठरलेला ते हरिण द्या मजा आणून हा प्रसंग आपण रामायणात पाहिलेला असतो. पण हा प्रसंगही भासानं अत्यंत कुशलपणे बदललेला आपल्याला दिसतो. अत्यंत वैभवशाली राज्य स्वतःच्या मर्जीनं सोडून जी स्त्री कुठलंही कारण नसताना नवऱ्याच्या मागे वनवासात आली, वनातलं कष्टप्रद आयुष्य ती मर्जीनं सोसते, अशी ही स्त्री आपल्याला कंचुकीसाठी हरिण मिळावा अशी इच्छा मनात धरेल का, हा प्रश्न भासाला पडतो. सीतेच्या वागण्यातलं सातत्य त्याला हवं असतं आणि म्हणून तो सीता हरणाचे तिला त्या हरणाची वाटलेली अभिलाषा हा कथाभाग पूर्णपणे काढूनच टाकतो. मग राम आणि लक्ष्मण सीतेपासून दूर झालेले आहेत, ते काय, त्याचं एक वेगळंच कारण त्यांनी इथे मांडलंय. कथानकाला साधेसा वेगळाच प्रसंग आणि वेगळा तर्क भासानं इथे दाखवलेला आहे. लक्ष्मण कुलपतींच्या स्वागतासाठी गेलाय, तर दशरथ महाराजांचा मृत्यूहून वर्ष झालेलं आहे आणि त्यांच्या सन्मानाला उचित असं वर्ष श्राद्ध करावं असं रामाला वाटतंय. आणि इथे वनवासामध्ये त्याला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा कोणी नाहीये, त्यामुळे काय बरं करावं ते उचित होईल याचा विचार करत राम बसलेला असतानाच प्रत्यक्ष रावण हा परिव्राजकाच्या म्हणजे संन्याशाच्या वेशामध्ये तिथे येतो आणि मग आपण श्राद्धाविषयी तुला काही माहिती देऊ शकतो, माझा तो अभ्यास आहे असं म्हणतो. आणि रावण त्या संन्यासाच्या वेशात येऊन दशरथाच्या श्राद्धासाठी कांचन मृग
अशा हरणाचं तर्पण हे त्यांनी करावं असं सुचवतो. आता त्यांनी श्राद्धाचा अभ्यास केलेला असल्यामुळे, त्या शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे त्याच्या सांगण्यावर राम विश्वास ठेवतो, कारण तो संन्यासी आहे असं त्याला दिसत असतं. आणि म्हणून तो त्या सीतेला पर्णकुटी ठेवून स्वतः त्या हरणाच्या मागे जातो. त्यामुळे दशरथाचा मृत्यू आणि त्याविषयी रामाला पुत्र म्हणून असणारी तगमग हीच रावणाला सीतेचं हरण करण्यासाठी संधी दिसते. असा एक वेगळाच बदल भासाने दाखवून सीतेबद्दल आपल्या मनामध्ये जर काही शंका येत असेल ती दूर केली. आता सीतेचं झालेलं अपहरण हा ही कैकेयीच्याच वागण्याचा दूरगामी परिणाम आहे असं भरताला वाटतं. ते त्याच्या मनाला डासतंय. त्यामुळे हे कृत्य समजतात भरत ताड ताड कैकेयीच्या महालात जातो आणि तिला सुनावतो. तुझ्या हट्टहासामुळे राम त्याच्या हक्काच्या राज्याला तो मुकलाच, पण आज तो आपल्या पत्नीलाही मुकला. सीतेसारख्या सुनेच्या अपहरणाची मानहानी या सत्वशील मानी राजवंशाला भोगावी लागली, ती केवळ तुझ्यामुळे. त्यामुळे तुझ्यासारखी सून इक्ष्वाकू कुळात आलीच नसती तर बरं, असंही म्हणायला तो मागे पुढे मारत नाही. कैकेयी या पात्राबद्दल सर्व वाचकांच्या मनामध्ये जो जाग असतो तो इथे भरत बोलून दाखवतोय. तिसऱ्या अंकापासून त्या दोघांचे संबंध असेच ताणलेले आहेत. भरत कैकेयीला खूप बोलतो आधीपासूनच, पण कैकेयी त्याला कधीही उलटून उत्तर देत येत नाही. उलट योग्य वेळ येताच मी तुला माझ्या वागण्याचं कारण सांगेन एवढंच ते म्हणत राहते. आणि आता ती वेळ आली असं तिला वाटतं. आता कैकेयी तिची बाजू मांडते आणि तिथे ती सांगते की तिने हे जे वर मागितले ते कुठल्याही स्वार्थापोटी नाही, किंवा तिच्या मुलाला राज्य मिळावं असल्या हेतूनही नाही. याच्या मागे श्रावण बाळाची कथा आहे असं ती म्हणते. दशरथाच्या हातून श्रावणाचा वध चुकून झाला, पण श्रावणाच्या पितानं दशरथाला शाप दिला. तत्कालीन काळाच्या मान्यतेप्रमाणे हा शाप खरा झाल्याशिवाय राहणार नाही. हा शाप जर खरा व्हायचा तर दशरथाचा मृत्यू अटळ आहेच, पण त्यापेक्षा कुठल्या कारणाने त्याचा मृत्यू होणार हे जास्त भयानक आहे. आणि ते राज्यावरचं जास्त मोठं संकट आहे असं कैकेयीला वाटतं. श्रावण कथा पाहिली तर श्रावणाच्या पित्याने दशरथाला दिलेला शाप आहे तो असा आहे की तुझाही मृत्यू माझ्यासारखाच पुत्राच्या विरहामुळे घडेल. श्रावण कथा आपण पाहिली तर पुत्राचा मृत्यू आधी आणि त्याच्यानंतर त्याच्या पित्याचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे दशरथाच्या बाबतीत जर का घडलं तर दशरथाला सगळ्यात प्रिय पुत्र कुठला, तर अर्थातच राम. म्हणजे रामाचा मृत्यू झाला की मग दशरथाचा मृत्यू होणार. तसंही वयोमानाप्रमाणे दशरथाचा मृत्यू आज ना उद्या होणार आहे, पण त्याआधी जर का रामाचा मृत्यू झाला तर होणारं संकट हे जास्त दीर्घकालीन आणि भयावह आहे असं कैकेयी सारख्या धोरणी आणि क्षत्रिय स्त्रीला वाटतंय असं भास इथे दाखवतो. आणि त्यामुळे कैकेयीच्या वागण्यामागचा तर्क इथे स्पष्ट होतो. भरत हा पहिल्यापासूनच आजोळी राहतो, त्यामुळे त्याच्या विरहाचा एवढा धक्का दशरथाला बसणार नाही. तर केवळ रामाचा विरह हाच दशरथाच्या मृत्यूपर्यंत घेऊन जाणारा होऊ शकतो. आणि तो विरह रामाच्या मृत्यूमुळे होऊ नये. राम दुरावला आणि दशरथाचा मृत्यू झाला तरी अयोध्येला पुन्हा एकदा राम मिळण्याची शक्यता इथनं त्यांनी ठेवलेली आहे. अर्थातच हे सगळं इतकं भयानक आहे की हे बोलत असताना 14 दिवसाच्या ऐवजी ती 14 वर्षाचा वनवास असं चुकून म्हणून जाते. पण निर्घृण नियतीने ठरवलेला शाप हा खरा ठरवून सुद्धा नियतीला चकवण्याचा डाव कैकेयीने घातलाय. आणि यातून राज्यावरचं संकट टळणारे हे सगळा तर्क हा कैकेयीचा सारख्या क्षत्रिय स्त्रीवरचा कलंक पुसणार आहे. अर्थातच कैकेयीच्या विचारांना कृत्याला वाल्मिकी रामायणात आपल्याला कुठेही आधार दिसत नाही. त्यामुळे प्रतिमा या नाटकातली कैकेयी ही संपूर्णपणे भासाच्या प्रतिभावान नाटककाराचा किंवा बुद्धिमत्तेचा आविष्कार आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. अर्थातच हा बदल इतका मोठा बदल करत असताना सुद्धा भास तो आपल्याला अशक्य वाटणार नाही, चुकीचा वाटणार नाही याची काळजी जरूर घेतो. या नाटकातली अनेक पात्र अतिशय लोभस आहेत, विशेषतः रामाचं पात्र. पहिल्या अंकापासून ते शेवटच्या अंकापर्यंत नायक या स्वरूपातलाच राम आपल्याला भेटतो. रामाचा रंगमंचावर पहिल्यांदा प्रवेश येतो तो राज्याभिषेक थांबवण्यात आलाय तेव्हा. अशा वेळी एखादा राजपुत्र खर तर उद्विग्न होईल, चिडेल, पण इथला राम मात्र अजिबात तसा नाही. तो अतिशय शांत आहे.
एवढंच नाही, तर दशरथ हेच अजून महाराज आहे आणि मी अजून त्यांचा मुलगाच आहे, हे त्याला फार आश्वासक वाटतंय. आपला राज्याभिषेक थांबवला ही जणू आनंदाची बातमी आहे, अशा प्रकारे तो सीतेला सांगतो. आणि सीता ही तर बोलून चालून त्याची सावलीच, त्यामुळे तिलाही ही वार्ता आनंदाची वाटते. ह्यातनच रामसीतेचं जग आपल्याला उलगडत जातं. त्याचा म्हणजे रामाचा आपल्या सगळ्या मातांवर मनापासून विश्वास आहे, अगदी कैकेयीवर सुद्धा. त्यामुळे कैकेयीने असा वर मागितला असला तरी सुद्धा महाराजांनी असं विकल होणं हे आदर्श राजा म्हणून योग्य नाही, असंही राम म्हणतो. आणि कैकेयीने काही चुकीचं केलेलं नसणार असा ठाम विश्वासही दाखवतो. यातूनही रामाची आदर्श प्रतिमा आपल्या मनामध्ये येते. वनवासात गेलेला राम भरताबाबतही कोणतीही आढी मनात धरत नाही. उलट भरताचा त्याला अभिमानच वाटतो. आणि लक्ष्मणासारख्या तापट स्वभावाच्या भावालाही तो अत्यंत संयत आणि विवेकानं शांत करतो. एक आदर्श मुलगा म्हणून वडिलांचं वर्षश्राद्ध हे योग्यपणे करण्याच्या विवंचनेत तो अडकलेला आपल्याला दिसतो. आपण केवळ वनातली कंदमुळं आणि फळांनी त्यांचं श्राद्ध केलं तर ते जिथे आहेत तिथेही वडिलांना आपण वनवास आहोत त्याची पुन्हा एकदा जाणीव होईल आणि वाईट वाटेल, अशी काळजी तो करतोय. त्यामुळे एक अत्यंत मनस्वी, लोभस आणि आदर्श पुत्र असल्याची ग्वाही भरत, राम आणि लक्ष्मण या सगळ्याच पात्रातनं भास आपल्याला इथे दिसत असतो. या कथानकात वानरांची मैत्री, रावणाचा शोध, त्याच्याशी केलेलं युद्ध, त्याचा केलेला वध या घटना भास अजिबात सांगत नाही, कारण त्या प्रेक्षकांना माहितीच आहे. या नाटकाचं उद्दिष्ट राम हा एक आदर्श अयोध्येचा राजा व्हावा आणि अयोध्येला चिरकालासाठी एक स्थिर मिळावं, राजा चांगला मिळावा. आणि त्यानुसारच राम सीता या दोन्ही महत्वाच्या पात्रांची मनोधारणा भासाने कायम टिकवलेली आपल्याला दिसते. नाटकाच्या कथेमध्ये असा बंडखोर बदल करणारा आणि कलात्मक स्वातंत्र्य घेणारा भास हा अनौचित्याने मात्र काहीच दाखवत नाही. प्रेक्षकांच्या मनाला सहजपणे रुचेल, पटेल आणि मूळ कथावस्तूतही सुसंगत राहील असे बदलच तो करत असतो. त्यामुळे विद्वान रसिकांच्या भावनेबरोबर तो आपल्या बुद्धीलाही आवाहन करतो. आणि कदाचित त्याचमुळे भासाची ही बंडखोर असली तरी सुद्धा नाटकं दीर्घकाळपर्यंत प्रेक्षकांनी अत्यंत आवडीने बघितली आणि त्यांनी त्याचं मनापासून आस्वाद घेतला असं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच भासाचं हे प्रतिमा नाटक नाट्यसृष्टीमध्ये वेगळं ठरतं आणि आपल्याला आवडतं. त्याचा परिचय करून देण्याची संधी मला आज आपण इथे दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आपणही हे नाटक जमेल तेव्हा मुळातनं वाचून किंवा त्याचं भाषांतर वाचून या संपूर्ण नाटकाचा आनंद घ्यावा ही आपल्याला विनंती. आणि रामनवमीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.